पुलिस स्टेशन के अंतर्गत लश्करी बाग परिसर में एक सड़क दुर्घटना के बाद मदद करने गए एक व्यक्ति पर कुख्यात आरोपी ने धारदार चाकू से हमला कर दिया। पुलिस ने आरोपियों के खिलाफ पचमढ़ी पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर लिया गया है और आगे की जांच पचमढ़ी पुलिस कर रही है। काल रोजी लष्करी बाग गल्ली नंबर 9 पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक वाहनांचा अपघात झाला। सदर वाहनांच्या अपघातामध्ये रुपेश भाऊराव निंबुळकर झिंगाबाई टाकळी गोदनी येथे राहणारे आहेत आणि दुसरा व्यक्ती अलक्षित अंबादे हा लष्करी बाग याच ठिकाणी राहणार आहे। या दोघांच्या दुचाकीमध्ये अपघात झाला होता। या अपघातामध्ये अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी शेजारी राहणारे लंकेश नागपुरे नावाचे एक इसम आहेत, ते अपघातामध्ये जखमी झालेला रूपराव निंबुळकर हा जो इसम आहे त्याला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी वाचवण्यासाठी गेले असता अलक्षित अंबादे आणि लंकेश नागपुरे यांच्यामध्ये वादावादी झाली आणि दरम्यान अलक्षित अंबादे आणि त्याचे टू व्हीलरवरून आलेले अन्य दोन साथीदार यांनी चाकूने लंकेश नागपुरे यांना वार करून गंभीररित्या जखमी केले। सदर घटनेची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर आमचे पोलीस पथक त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते। पोलीस पथकाने हे अपघातामध्ये जखमी झालेले इसम रूपराव निंबुळकर आणि मारहाणीमध्ये जखमी झालेले इसम लंकेश नागपुरे यांना स्थानिक लोकांच्या मदतीने अभिनव रुग्णालय पाचपावली येथे उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट दिल्यानंतर असं निदर्शनास आलं की या अपघातामध्ये रूपराव निंबुळकर हे बेशुद्ध पडल्यानंतर त्या ठिकाणी मदत करण्यास आलेले लंकेश नागपुरे यांना अलक्षित अंबादे याने चाकूने मारहाण केलेली आहे। त्यांना 3 ठिकाणी जखमा केलेल्या आहेत आणि यामध्ये झटापटीमध्ये अलक्षित अंबादे याला देखील काही प्रमाणात हाताला दुखापत झालेली आहे। या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आलेली आहे। याच्यामध्ये अलक्षित अंबादे आणि त्याचा अन्य 2 साथीदार होते। त्याच्यामध्ये अनुराग खोटे हा एक साथीदार होता आणि अन्य एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, असे 3 इसम होते। अलक्षित अंबादे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। यापूर्वी त्याच्याविरुद्ध अटेम्प्ट टू मर्डर, त्याचप्रमाणे मारहाणीचे, चोरीचे आणि इतर बऱ्याच प्रकारचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत। अनुराग खोटे याच्याविरुद्ध देखील हत्यार बाळगणे आणि बलात्कार अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या सदर प्रकरणाची प्राथमिक माहिती घेऊन आम्ही त्याची माहिती माननीय DCP महक स्वामी मॅडम आणि माननीय ACP श्वेता खाडे मॅडम तसेच वरिष्ठांना कळवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही चालू केली। याच्यामध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने काल रोजी अपघाताबाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक 247/2025 कलम 281 125A भारतीय न्यायसंहिताप्रमाणे अपघाताचा एक गुन्हा अलक्षित अंबादे या इसमाविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे मारहाणीच्या घटनेबाबत लंकेश नागपुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 248/2025 कलम 109 296 3/5 भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आरोपी अलक्षित अंबादे आणि अनुराग खोटे यांना तात्काळ आम्ही गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी त्यांना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि घटनेच्या अनुषंगाने पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।